असं खरं म्हणजे क्वचित घडतं. बहुतेक ठिकाणी हिशेबी नवऱ्याला बेहिशेबी बायको, उतावीळ नवऱ्याला थंड रक्ताची बायको आणि अघळ पघळ स्वभावाच्या बाईला हमखास गुम्या माणूसघाणा नवरा मिळतो. या सगळ्या गोष्टी जणू ठरलेल्या आहेत. मधुकर मात्र या सगळ्या नियमांना अपवाद ठरला आहे. असं खरं म्हणजे क्वचित घडतं, पण मधुकरच्या बाबतीत ते घडलं आहे. मधुकर पहाटे 5ला फिरायला जाऊ म्हणला तर माधवी 4 वाजता का नको म्हणून विचार करते. मधुकरच्या पुढे 4 पावलं धावण्याची तिची इच्छा. नुसती इच्छा नव्हे तर कृती करण्याची तयारी. मधुकरला तिच्या या स्वभावाचं कौतुक होतं, अभिमान होता. ते दोघेही दिसायला नवरा बायको होते, असायला होते ते जीवाभावाचे मित्र. मधुकर बाहेरून आला आणि माधवी घरात नसली तर त्यानं आजपर्यंत कुटुंब कुठे आहे किंवा सो कुठे आहे असं कधीही विचारल्याचं मला तरी आठवत नाही. त्यांचा शब्दप्रयोग ठरलेला असायचा, आमचा पार्टनर कुठे आहे. आणि माधवी पार्टनर या पदवीला लायक होती. त्या दोघा पार्टनर्सना जीवनात चैतन्य होतं. काहीतरी वेगळं घडावं ही भूक होती, पण नक्की काय घडायला हवं आहे याचं त्यांच्याजवळ उत्तर नव्हतं. आपल्याजवळ उत्तर नाही याची खंतही नव्हती. त्यांना हवा होता काहीतरी थील, पण सगळ्यांच्या वाट्याला येणारी धकाधकी त्यांच्याकडे पाहतही नव्हती. त्यांचं जीवन असं असतं, चालताना त्यांच्या चपलेचा अंगठा कधी तुटत नाही. प्रवासाला निघाले अगदी गर्दीच्या मोसमात, तरी यांना उभ्यानं प्रवास घडला असं होत नाही. चमकेच्या किल्ल्या हरवणं, रेडिओतला वॉल्व जळणं किंवा नुकत्याच आणलेल्या टी सेट मधला एखादा कप फुटणं अशा क्षुल्लक घटनाही काहींच्या जीवनात घडत नाहीत. या घटना वास्तविक क्षुल्लक आहेत, पण त्या घडल्यावर होणारा मनस्ताप मात्र क्षुल्लक मानायला मी तयार नाही. मधुकर माधवीच्या जीवनात यातलं काहीच घडलं नव्हतं आणि ते म्हणत घडणारही नाही. मग दोघांची धावपळ चालू व्हायची, नवा उपक्रम चालू व्हायचा. त्या दोघांनी मला त्यांचा एक नेव श्रोता बनवला होता. इथे त्यांच्या माझ्यात वाद झाला. वाद सुरू करताना त्यांनी माझ्यासमोर ठरवलं, हरणाऱ्यानं स्वखर्चानं हॉटेलचं जेवण द्यायचं. जिंकणारा सांगेल त्या हॉटेलात. माधवीनं आणखीनच अट घातली. अट घालणारी माधवी हसली. मधुकरनं अट घातली, जेवण दिवाडकर करे हवं. हत्तीच्या एवढंच ना, मुंबईच्या नव्हे तर पुण्याच्या. आणि दोघेही दुसऱ्या दिवशी पुण्याला जाऊन आले. माझे दुसरे पडोसी भाऊ काका यांच्या मते मात्र हा सगळा वाह्यातपणा होता. परमेश्वरानं दिलेल्या बहुमोल आयुष्याची उधळपट्टी होती. आयुष्य म्हणजे परमेश्वरानं सांभाळायला दिलेली ठेव हा त्यांचा सरळ हिशोब होता. रुपयाची नोट बारीक घडी करून ठेवलेली त्यांना चालायची नाही. फार तरी घडी कुठल्याही नोटेला असावी. त्याचप्रमाणे मोड खुळखुळ्यासारखी वाजवणे, नाणं हवेत उडवणं ही त्यांना पसंत नसते. लक्ष्मीला लक्ष्मीच्या इतमामानं वागवलं पाहिजे हा त्यांचा कटाक्ष. अशा भाऊ काकांना मधुकर माधवीचं वागणं म्हणजे उच्च खलपणा वाटल्यास नवल नव्हतं. सात्विक संतापानं त्यांनी विचारलं होतं, लेखो पण केलंच काय पुण्याला जाऊन. माधवीनं विचारलं, प्रत्येक वेळेला काहींना काहीच केलंच पाहिजे म्हणून कोणी सांगितलं. जाताना येताना रम्य मनश्री पाहिली. धुकं तर इतकं पडलं होतं घाटात की गाडीच्या पारदर्शक काचात दुधी काचेसारख्या वाटत होत्या. दोन्ही वेळेला गाडी रिकामी होती. भाऊ काका, तुम्ही कधी डब्याचा दरवाजा उघडून पाय बाहेर सोडून बसला आहात का? हो. मला खिडकीजवळ बसायची भीती वाटते, संयमाने भाऊ काका उत्तरले. आम्ही सगळे हसलो. भाऊ काका पुढे म्हणाले, गाडी चालू असताना येणारा वारा तेवढा आल्हाददायक नसतो. गाडीची खिडकी म्हणजे ती चालत असताना भरभरणारा वारा आणि गाडी थांबली असताना
घुसवल्या जाणाऱ्या बोंजड टंका अशी व्याख्या आहे माझी. लहानपणी अशी एक खिडकीतून ढकलली ट्रंक माझ्या पायावर पडले होते. तेव्हापासून मी खिडकी टाळतो. चुकून मिळाली तर मी शेजारच्या माणसाला देऊन त्याचा धन्यवाद मिळवते. मग भाऊ काका, तुम्ही नुसता प्रवेश केलात, त्यातला काही लुटला नाहीत? ज्याची नशा चढत नाही तो प्रवासच नव्हे. अख्खी गाडी रिकामी असताना आम्ही दरवाजा उघडा टाकून बाहेर पाय सोडून बसलो होतो. ढग भेटायला आल्यासारखे वाटत होते. आसरट आहात, भाऊ काका चिडून म्हणाले. पण तेवढ्यात माधवीचा हिरमोड झाला नाही. त्याच उत्साहात ती पुढे म्हणाली, दिवाडकर कडचं जेवणही मस्त वाटलं. भलतीच टेस्ट आली होती. तीर्थवर्धन मोठ्या बहारीनं चाललं होतं. भाऊ काकांचा पाराही वाढत्या प्रमाणात होता आणि मनुष्य स्वभावाची दोन डोकं मी एका वेळी पाहू शकत होतो, म्हणून माझ्याही लाईफला भलतीच टेस्ट आली होती. माझ्या खोलीत हे प्रकार नेहमी घडतात. मधुकर माधवीचे नवीन बेत माझ्याच समोर ठरवले जातात. भाऊ काकांकडून टिक्कास्त सोडलं जातं, तेही माझ्याच खोलीत. अशी जरी परिस्थिती होती तरी तिघांचं एकमेकांवर अपार प्रेम होतं. एकमेका जीवनाबद्दलच्या दृष्टिकोनावर हल्ले चढवताही त्यात कुस्तीचपणा नव्हता. 4 दिवसाचं आयुष्य जेवढ्या विविधतेनं घालवता येईल तेवढ्या तऱ्हेनं घालवायचं, हा मधुकर माधवीचा संकल्प होता. एकमेकांच्या या जुळलेल्या वृत्तीनुसार दोघांनी आणखीन पाश निर्माण केले नव्हते. भाऊ काका याही विषयावर पोटतिडकीनं बोलायचे. पुरुषाची तिशी उलटायच्या आत त्याला मूल व्हायला हवं, म्हणजे 50 पार पडेपर्यंत मुलगा हातात तोंडात येतो. पहिली मुलगी झाली तर काय, हाही विचार डोक्यात हवा. भाऊ काकांच्या या पुस्तकाप्रमाणे मधुकर माधवीला एव्हाना 2 मुलं व्हायला हवी होती. मीही कधी कधी त्यांना या प्रश्नावर हटकायचो. मधुकरचं उत्तर ठरलेलं, काहीतरी विशेष करून पाहण्याचा हिचा उत्साह अजून उतरलेला नाही. मलाही स्वच्छंदी जीवन आवडतं. आम्हा दोघांच्या वृत्तीत अजून पोरबाळ बसत नाहीत. तोपर्यंत मी एवढंच म्हणतो, सोसलेला संसाराचा ताप त्याने आईबाप होऊ नये. तोपर्यंत मी एवढंच म्हणतो, सोसलेला संसाराचा ताप त्याने आईबाप होऊ नये.